स्टार प्रवाहावरील विठू माऊली या मालिकेच्या 23 एप्रिलच्या भागात कुसुम आणि पुंडलिक सुताराला भेटण्यासाठी जात असताना कुसुम आणि पुंडलिक विठ्ठलाच्या अचानक जाण्याबाबत बोलत असतात। तेव्हा पुंडलिक त्यांनी मला काही वेळापूर्वीच मदत केल्याचं सांगतो। कुसुम दाखवते तितक्यात एक फांदी कुसुमच्या पायाला विळखा घालते। कुसुम घाबरून पुंडलिकाला हाक मारते, त्याला वाचवायला सांगते। कुसुम झाडाला बांधलेली असते। पुंडलिक तिला वाचवण्याचे प्रयत्न करतो। तितक्यात तिथे कली येतो। तो त्याला कुसुमला वाचवायचं असेल तर माझी एक अट लागेल असं सांगतो। कली पुंडलिकाला त्याचं रूप बदलायला सांगतो। पुंडलिक त्याची अट मान्य करतो। कली त्याचं रूप बदलतो आणि कुसुमला सोडवतो। कली त्याला त्याच्या लहानपणीचं रूप देतो। देऊळवारीचा पुढचा टप्पा पुंडलिकाने पार करू नये म्हणून कली ही योजना आखतो। तुला जर तुझ्या मूळ रूपात यायचं असेल तर उभ्या केलेल्या करून ते सोडवल्यास तर तुला तुझं मूळ रूप परत मिळेल असं सांगतो आणि तू हे पूर्ण केलं नाहीस तर तुझा वर्तमान काळ विसरशील असं सांगतो। पुंडलिक त्या मायाजलात प्रवेश करतो तेव्हा तिथे त्याचा भूतकाळ दिसतो। पुंडलिकाला आईपर्यंत पोहोचण्यासाठी अडथळे पार करावे लागतात। इकडे पुंडलिकाच्या आईला स्वप्न पडतं। विठ्ठल पुंडलिकाची मदत करतो। पुंडलिक मायाजलाचा आरंभबिंदू शोधू लागतो। या मालिकेच्या आगामी भागात कली रुक्मिणी देवीची भेट घेते। पुंडलिक कलीला हरवणार का? कली आता काय करणार हे बघण्यासाठी पाहत राहा विठू माऊली सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता फक्त स्टार प्रवाहावर। आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा राष्ट्रीय मराठी शोबज।